पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी आज मी या ठिकाणी आपण मला संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आज या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता आणि दिव्यांग कल्याण विभाग या 3 विभागावर चर्चा होते। मी प्रथमतः पाणी पुरवठा आणि स्वच्छता या विभागावर पूरक मागणी क्रमांक 2 बाब क्रमांक 178 आणि पाणी क्रमांक 140। आपल्या राज्यामध्ये प्रत्येक घरात प्रत्येक नागरिकाला नळाद्वारे पुरेसं पाणी देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जल जीवन योजनेची ही महत्त्वाकांक्षी योजना ही सन 2021-22ला सुरू झालेली आहे। खरं तर काही योजना 5 कोटीच्या आतमध्ये जिल्हा परिषदेच्या मार्फत आणि त्यापुढे बाकीच्या जीवन प्राधिकरण योजनेच्या माध्यमातून काम सुरू झालेलं आहे। आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 830 गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजना अध्यक्ष महोदय मंजूर झाल्या, परंतु त्यापैकी फक्त 274 योजना आज पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यातही काही योजना अजून हस्तांतरित झालेल्या नाही आहेत। सन 2022ला मंजूर झालेल्या ज्या योजना आहेत त्यांना 2 वेळा मुदतवाढ दिली मंत्री महोदय, तर ही 830 योजनांपैकी फक्त 556 गावांच्या योजना ह्या आजपर्यंत अपूर्ण आहेत। म्हणजे खूप मोठी तफावत ही आकडेवारीमध्ये आपल्याला दिसून येईल।